फलंदाजी करण्यासाठी आंबेगार ब टीम ही तयार होत्या. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी किरण चिगणे तयार होत्या. पहिला चेंडू आपला हातामध्ये घेऊन चाललाय. मॅचचा पहिला चेंडू हाताळला जातोय. टप्पा बसला गेला. टप्पा पडल्यानंतर पंचांनी दंडित केलंय. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त चेंडू यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या खोलली जात्या 1 धावेनं. सुरुवात जर पाहिली तर अतिरिक्त धावेनं झाली. सूरज एक उभारता सितारा जर आपण पाहिलं तर आंबेगार टीम कडून सूरज शेलार हा स्ट्राईक वरती तयार होतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समान करी. उलटा चेंडू आक्रमण चढवलाय. लॉंगऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. त्यांच्या उंचीवरून चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार आला. हा दमदार चौकार. सूरज शेलार आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केली जाते. आक्रमण चढवलं जातं. या प्रथम फलंदाजीला सुरुवात केली सूरजनं आणि या चौकारानं आपलं जरूर खातं खोललं. या पुन्हा एकदा फुलटा चेंडू गॅप शोधला जाईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावला जातोय. तोपर्यंत निघून चाललाय. आणखीन एक चौकार आलाय सूरजच्या बॅट मधून. सुरुवात जर आपण पाहिली तर एक उत्तम राहिल्या आंबेगार टीम कडून. सूरजाची काय पॉवर प्लेचं षटक म्हटलं की तुम्हाला मोह असते. क्षेत्ररक्षणामध्ये बंधनं असतात. या बंधनांवरती प्रहार चढवायचा आणि बंधनं तोडून ही धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि सूरजने तेच केलंय. जर आपण पाहिलं तर पहिला लॉंगऑफच्या रिजन मध्ये चौकार आला. त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये म्हणजे प्रत्येक रिजन जसा चेंडू येतोय त्या पद्धतीने हा खेळ केला जातो. या आक्रमण जरूर चढवलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्येमध्ये बदल होतो या 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक इथं मिळांमध्ये तयार होता. ही महत्वाची झेल इथं सोडली गेली. ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं क्षेत्ररक्षण करण्याचा हा प्रयत्न सचिन याचा फसला जातोय. वय वर्ष 40+ आजही आपल्या टीमसाठी त्याच उत्साहानं आपला खेळ करण्यासाठी मैदानामध्ये उतरला गेलाय. आज झेल घेणं किती महत्वाचं होतं. झेल सुटला गेलाय. आता पुन्हा एकदा संकेत याने आता आक्रमण चढवलं. या एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळलाय. वन बाउन्स सीमारेषे पार. यानंही चौकारानं आपलं खातं खोललं. या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातो. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी गती कमी त्यावरती प्रहार चढवला जातो या संकेतनं. चला नवीन चेंडू नवीन द्यायला लागेल. चला मॅच बॉल आला असेल तर चला नवीन बॉल आतमध्ये फेकलेला आहे तेवढा पंचांकडे द्या. पाठीमागे आहे. दोन जोडीकडे जर आपण पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक उत्तम धावसंख्या जमवली जाते. सूरजनं 3 चेंडू खेळलेत. 9 धावसंख्या जमवली आणि संकेतनं जर आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती आपलं खातं खोललंय. काय सुरुवात राहिली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा थोडासा लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथं. चेंडू अडवलाय जरूर. चेंडू निघून गेला असता तर चौकार आला असता. म्हणजे क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. चेंडू अडवणं गरजेचं आहे. आपण जर आपण पाहिलं तर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि महत्वाचा आहे. पाठीमागे बॅकअप नाही आपल्याकडे. हा चेंडू अडवला जातोय. एक सिंगल धाव घेतली. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे ही धावसंख्या जमवली जाते. प्रयत्न चांगले आहेत दोन्ही फलंदाजांचे. पुन्हा एकदा गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल पण समीर आहे तिथं. उत्तम क्षेत्ररक्षण. फेकी केली जाईल. थोडीशी फेकी पाठीमागे सरकली म्हणजे फेकी थोडीशी फसली जात्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हटलं तर समीर चिकणे कुसमी टीम कडून प्रत्येक वेळी बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षणासाठी लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग ऑफ हे रिझन या क्षेत्ररक्षणासाठी तयार ठेवलं जातं. समीर चिकणे उत्तम क्षेत्ररक्षण बघायला भेटलं जातं. या एका षटकाचं जर आपण पाहिलं तर खेळ इथं संपला गेला आणि धावसंख्येचा विचार केला तर 17 धावसंख्या या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी जमवली गेल्या.
आता षटक क्रमांक 2 साठी विचार केला जाईल. म्हणजे आपला आता महत्वाचा फलंदाज 17 पहिला वाईड. चला थोडस स्पीडअप घ्या. चला आपला 12वा प्लेअर इथं आहे आणि प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे आपल्यापर्यंत धावसंख्या ही पोहोचवली जाते. जर काही करेक्शन असेल तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं जाईल, कारण की चुकांवरती आम्ही नियंत्रण ठेवलं जातं. चला मॅचला सुरुवात करा. चला जर टाइम दिलेल्या वेळेमध्ये जर आपण क्षेत्ररक्षण म्हणजे गोलंदाजी झाली नाही तर आपला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. हे पंचांकडून आमच्यापर्यंत एक निर्णय पोहोचलाय. चला मॅचला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू इथं जागेवरती उंची दिली जाते. हा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं यष्टीरक्षक पाठीमागे आला, झेल पकडला, विकेटचं पतन केलं जातं. या पियुषला पहिलीच सफलता भेटली जाते. संकेत बाद होऊन परतलाय. लेग कटरचा जरूर मारा केला. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा थोडासा चेंडू त्यावरती फसला जातोय. जागेवरती हा फटका खेळला गेला आणि पहिलं विकेट संपादन केलं जातं. या म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ही धावसंख्या जमवली गेली, पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती हे महत्वाचं विकेट गमावलं जातं. या तर प्रफुल्ल हा तिसऱ्या क्रमांकाचे जे प्रफुल्लला पाठवलेला जे ज्या प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आले आणि येणाऱ्या फलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागेल, म्हणून प्रफुल्ल याची वर्णी जरूर लागली तिसऱ्या क्रमांकासाठी. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकावरती विराजमान झालेली ही टीम म्हणजे आज कुठेतरी लय सापडले. अडथळ्यात अशी सुरुवात झाली होती, पण त्याच्यानंतर आंबेकर टीमनं जो वेग घेतला, वेगानं बॅट फिरवली जातोय इथं, पण डॉट आलाय. प्रफुल्ल थोडासा फसला गेलाय. अगोदर बॅट फिरवली. वाईट बॉल आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव ऍड केले जाईल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. जो आक्रमक फलंदाज जर आपण पाहिलं सूरज हा नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल फुल टाटला इथं फसला जातोय. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, जोखीम उचलली गेली म्हणजे महत्वाची धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक वरती जाण्याचा विचार केला तो सूरज याने. थोडीशी जबाबदारी घेतली सूरजनं स्ट्राईक वरती जाण्यासाठी आणि आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. आता वेगानं बॅट फिरवल्या आणि याला पाठवून दिले. 6 धावांसाठी आला या षटकार. म्हणजे स्ट्राईक वरती जाणं किती गरजेचं होतं. काही चेंडू डॉट होत चालले होते, विकेट जात होता. प्रफुल्लला तो काय सापडत नव्हता, आपल्या फलंदाजीच्या लयमध्ये येत नव्हता, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नव्हता. हे सूरजने जाणलं गेलं आणि ही चोरट्या पद्धतीने धाव किती महत्वाची ठरली गेली आपल्या आंबेकर टीमसाठी. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कुसुमी टीम पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत्या, पुन्हा एकदा बॅट फिरवली गेल्या, पण क्षेत्ररक्षक आहे तिथं हा महत्वाचा झेल होता, पण त्याला झेल पकडता आला नाही. इथं जीवदान दिलं जातंय. म्हणजे सेट फलंदाजाला तुम्ही ज्या ज्या वेळी जीवदान देता त्याच्यानंतरचा त्याचा खेळ जर आपण पाहिला तर हा धावा जमवणारा खेळ खेळला जातो. या सूरजला इथं जीवदान भेटले. आणखीन 2 धावा ऍड केल्या जातील 27 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पियुषने पहिल्या चेंडूवरती जी सफलता मिळवली त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तरी 10 धावसंख्या आतापर्यंत त्याने खर्च केल्या. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, आणखीन टप्पा बसला जातोय. अतिरिक्त चेंडू आमच्यापर्यंत पोहोचला जाईल, धाव ऍड केली जाईल 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रयत्न,
वेगानं बॅट फिरवली गेली आणि मे विकेटचं रिझन पुन्हा एकदा निवडलं जात आहे. वेगवान फलंदाजी सूरजच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. 7 चेंडूचा खेळ केलाय. 25 धावसंख्या किती महत्वाची. त्यात 2 चौकार 2 षटकार सूरजच्या बॅट मधून निघाले आणि ज्या ज्या वेळी सूरजला जीवदान दिलं गेलंय त्या त्यावेळी आक्रमण चढवलं गेलंय. आता थोडी संभ्रमात असेल ती कुसुंबी टीम, कारण की सूरज हा मोठा अडथळा ठरला जातोय आणि ज्यावेळी त्याचा झेल सुटला गेला त्यावेळी गोलंदाज थोडासा विचारामध्ये असेल, कारण आपण पुरेपूर विचार केला आणि त्याच्यानंतर गोलंदाजी केली, पण झेल सुटण्यानंतर ही धावसंख्या खर्च केली जाते. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 34 धावसंख्या डबल कावरती. षटकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर 17ची धावसंख्या ही जमवल्या षटकाच्या पाठीमागे, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 17, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर याही षटकामध्ये 17 धावसंख्या. जरूर विकेट आलं पण येणाऱ्या 5 चेंडूवरती आक्रमण चढवलं सूरजने. आता षटक क्रमांक 3चा विचार केला जाईल. सचिन मामा या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू 40+ खेळाडू आहे. अनुभव जर आपण पाहिला तर प्रगल्भ असा अनुभव या खेळाडूकडे आहे. वयही 40 ओलांडल्या तर या खेळामध्ये जी चूक आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे सचिनकडं. आपल्या गोलंदाजी मार्गावरती निघतोय. वेगानं खेळली त्याच पद्धतीने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावले गेलेत आणि इथं चेंडू हातामध्ये जाऊन विसरला जातोय. प्रफुल्ल याला आपला खेळ करता आला नाही. फटका खेळत असताना त्याची उंची जास्त गेली आणि एलिमिनेशन जरा थोडंसं कमी पडलं गेलं, बाद होऊन परतला जातोय. मैदानामध्ये जास्त काळ थांबता आलं नाही प्रफुल्ल याला. महत्वाचा झेल जर आपण पाहिलं तर लॉकअपच्या रिझन मध्ये हा पकडला जातोय. संदेश चिकणे नवोदित खेळाडू जर आपण पाहिलं तर संधी भेटली जाते आणि संधी जर पाहिली तर भेटल्यानंतर संधीचं सोनं केलं जातं या संदेशकडून. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला एक तंतोतंत खेळ करावा लागतो. ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळी तुमची जागा टीम मध्ये पक्की होऊ शकते आणि आज संदेशने तेच केलं. या महत्वाचा झेल पकडलाय आणि प्रफुल्ल याला परत पाठवण्याचं काम जर आपण पाहिलं तर सचिन मोरे यांना पहिलीच संधी भेटल्या. पहिल्या चेंडूवरती पहिलंच विकेट, म्हणजे अनुभव किती आहे हा प्रगल्भ अनुभव इथं आपल्या पणाला लावला गेला आणि धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न जरूर सचिन कडून झालाय. ऋतिक उतेकर हा मैदानामध्ये आता आलाय. ह्याच्याकडे ती क्षमता आहे, मोठे फटके जरूर खेळू शकतो. हल्ल्या पावली फटका खेळलाय, इथं संधी आहे पण दोघांचा ताळमेळ बिघडला जातोय. संदेश तिथपर्यंत आला पण ज्या खेळाडूने ते कॉल दिला नाही हा महत्वाचा झेल सुटलाय. ऋतिकसाठी पुन्हा एकदा संधी भेटली. आल्या पावली आपला झेल सुटलाय. 0 या आकड्यावरती एक सिंगल धाव जरूर घेतली. ज्या खेळाडूने 7 चेंडूचा सामना केलाय आणि 25 धावसंख्या त्याच्या बॅट मधून निघालीची महत्वाची ही धावसंख्या. सचिन मोरे आपल्या स्ट्राईक वरतून निघतोय. वेगानं चेंडू हाताळला गेला पण क्षेत्ररक्षक आहे तिथं किरण. चेंडूवरती जज केला जाईल, फेकी केली जाते. चुकीचा रनअप घेण्याचा विचार जरूर होता पण फेकी उत्तम आहे किरण याची. कीपरकडे हा डायरेक्ट थ्रो फेकला गेला, म्हणजे सूरजला स्ट्राईक वरती आणण्याचा विचार नव्हता किरण याचा. म्हणजे महत्वाचं क्षेत्ररक्षण राहिलं. या एकेरी धाव जमवली जाते. आता आक्रमण चढवलं. या काय बॅट फिरवली गेली. जसं हेलिकॉप्टर उडवलं जातं तशी बॅट फिरवली. आणि हा चेंडूला मिड विकेटच्या रिजन मध्ये ऋतिकनं पाठवून दिलंय. म्हणजे ज्या ज्या खेळाडूला संधी दिली त्या त्या खेळाडूनं त्याच्यानंतर हा षटकार खेचलाय. ज्यावेळी सूरजला जीवदान भेटलं त्याने षटकार मारला होता. आता ऋतिकला जीवदान भेटलं, आल्या पावली त्याने षटकार खेचलाय. म्हणजे जखमी वाघ असतो त्या पद्धतीनं तो खेळ केला जातो. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या ही 42 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 3. 4 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत संपला गेलाय. पहिले 3 चेंडू उत्तमरित्या हाताळले गेले होते पण हा चुकीचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला तो ऋतिक यांनी. पुन्हा एकदा आक्रमण
आक्रमण चढवलंय, उंची जास्त दिली जाईल. पण आता जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगचा रिझन जरूर निवडलं जातं. या ऋतिकच्या बॅट मधून आणखीन एक षटकार, लागोपाठ 2 षटकार आलेत. आता आक्रमण चढवलंय, दावा जमवणं किती गरजेचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना एसीसी आंबेगडपर टीम येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक फलंदाजाला फक्त आणि फक्त षटकाराची भाषा बोलली जाते. आणि आक्रमण चढवलंय, सचिन ते 3 चेंडू जर आपण पाहिले तर महत्वाचे होते, पण ज्यावेळी झेल सुटला त्याच्यानंतर आक्रमण चढवलं या 2 चेंडूवरती. तर आज जर आपण पाहिलं तर सारसोळीचं मैदान आपल्याला इथं उपलब्ध झालंय आणि त्यांचं खूप असं प्रेम म्हणावं लागेल. रवी मेहर साहेब इथं आलेत. आज जर आपण या आपल्या सायगरवरती प्रेम दाखवलं आणि मैदान उपलब्ध करून तुम्ही दिलं गेलं, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप असं हार्दिक अभिनंदन. आणि आपण व्यासपीठावरती आपला इथं सन्मान केला जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला इथं सन्मानित केलं जाईल. चला, ऋतिकला विनंती केली जाईल, आपण रविदादांचा इथं सन्मान करायचा आहे आणि सहकार्य हे महत्वाचं असतं. धावसंख्येचा विचार केला तर 48 आकडेवरती आहे. आता षटक क्रमांक 4चा पर्याय निवडलाय वेदांत वेंदे. हा षटक 4 साठी आलाय. नवीन गोलंदाज आहे, अनुभव थोडा कमी असेल पण टप्पा जर पाहिला या गोलंदाजाकडे अचूक आहे आणि त्यालाच विचार केला 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी. थोडंसं चेंजेस केलं जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या ही 48, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय हेलिकॉप्टर उडवलंय सूरज याने, नावाप्रमाणे खेळ केला जातो या. आणि हा आणखीन एक षटकार आलाय. सूरज शेलार, वादळी निर्माण झालं या मैदानावरती. सारसोळेच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलली जाते. काय पटका खेळला या. टप्पा पडल्यानंतर चेंडूला जागेवरती उचलला जातो या. पॉवरफुल, सक्सेसफुल. डगआउट मधून आवाज येतोय कारण की धावा जमवणं तितकंच गरजेचं आहे. सूरज शेलार एक नवोदित यंगस्टार खेळाडू. आज जर पाहिलं तर आंबेगडचं हे वादळ निर्माण झाले या कुसुमी टीमसाठी अडथळा ठरलाय. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. आता क्षेत्ररक्षक सरसावले जातील पण समीर चिकणे, झेल सुटला तर समीर चिकणे नाही. आज क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर लॉंग ऑन रिझन, मिड विकेटचा रिझन जर आपण पाहिलं तर हा मोठा प्रवास समीर चिकणीसाठी थांबला जातो या. आणि या संधीची वाट समीर बघत होता की कोणत्या प्रकारे आपल्या साईडनं हा झेल येईल आणि त्याच्यावरती मी अटॅक करेन. हा झेल पकडलाय, थोडासा आनंद व्यक्त केला जातो या. थोडासा गुस्सा येतोय जरूर कारण की या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर जी आक्रमण फलंदाजी जी केली त्यानं 10 चेंडूचा खेळ केला आणि 32 धावसंख्या त्याच्या बॅट मधून निघाले. त्यात जर आपण पाहिलं तर त्यानं 4 षटकार आणि 2 चौकार या साह्यानं ही धावसंख्या जमवल्या. आता अक्षय चिकणे, अक्षयकडे ती क्षमता आहे. धावसंख्या कोणत्याही क्षणाला वाढवू शकतो आणि आज त्याला जर आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला. आता वेदांतला जरूर संधी भेटली, बॅट फिरवल्या जरूर पण पंचांकडे अपील केला जाईल. लागोपाठचं विकेट आल्या पावली परत ना जाईल अक्षय, म्हणजे मैदानामध्ये जास्त वेळ थांबू शकला नाही. बॅटची एज त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यष्टी रक्षकानं ही कामगिरी चोख बजावली गेली. वेदांत याने कमबॅक केले. महत्वाची फलंदाजी जर आपण पाहिली तर सूरजची राहिली होती, त्याला परत पाठवलं. आल्या पावली अक्षयने परत पाठवलं, म्हणजे संधी आहे त्याच्याकडे हॅट्रिकची. हा येणारा चेंडू हा हॅट्रिकचा चेंडू असणार आहे.
धावसंख्येचा विचार केला तर 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रयत्न केला, फटका सजवला आहे ऋतिक उत्तेकरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आक्रमक पारी केली जात्या. आक्रमण जरूर चढवलं या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 60चा पल्ला ओलांडला जाईल. 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काही चेंडू उत्तमरित्या राहिले गेले पण हा चुकीचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला जातोय. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडूवरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक झालाय प्रेक्षक. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय आणि या शेवटच्या चेंडूवरती हा शेवट गोड केलाय. या षटकारानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढला जाईल आणि धावसंख्या 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 68 धावांचं एक मोठं आव्हान जर आपण पाहिलं तर एसीसी आंबेघर ब टीमनं आक्रमण चढवलं गेलं. प्रथम फलंदाजी करत असताना सूरज याने जर आपण पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ केला, 32 धावसंख्या जमवली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर संकेत याची एक फलंदाजी राहिली, 4 षटकारांची आक्रमक पारी राहिली, 6 चेंडूचा खेळ केलाय. मोठे 3 फलंदाज जर आपण पाहिलं तर कुसमी टिसमडी अडथळे ठरले गेले. आक्रमण चढवलं प्रत्येक चेंडूवरती. तर चला एसीसी आंबेघर ब टीम आपण लगेच मैदानामध्ये यायचं आहे, विनंती केली जाईल. कारण याच्यानंतर जर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल आपल्याला खेळवायची आहे, म्हणजे बक्षीस पात्र मॅच असेल याच्या पुढची. कालच्या गटातून जर आपण पाहिलं तर जे हलमाल अलीवाडी या टीमचा कालच्या सत्रामध्ये उत्तम खेळ राहिला गेला आणि त्यांनी बक्षीस पात्र ठरली गेली. ती पहिली टीम श्री जननी माता चषक 2025 स्पर्धेमध्ये पहिला संघ दाखल झालाय टॉप 4 मध्ये. आता दुसरा संघ कोणता दाखल होईल ही याच्यानंतरची मॅच आपल्या समोर असणार आहे. पण यामध्ये जो जिंकेल तो शिवाजीवाडी या संघासमोर लढणार आहे. शिवाजीवाडी टीमचा या जर पाहिलं तर सकाळपासूनचा खेळ उत्तम राहिलाय. त्यात अक्षय आणि गणेशची खेळी जर आपण पाहिली तर उत्तम राहिल्या. चला ओपनर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे कुसुंबी टीम. पळवायला लागतो 7ला बॉल डॉट पडला होता तर मॅचेस फायनल झाली तर परफेक्ट लवकर 68 धावांचं आव्हान कुसुंबी टीम समोर आहे. आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, हा उच्चांक स्कोर गाठायचा आहे, हा प्रयत्न करावा लागेल. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर संकेत होते घर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी संकेतला आणलाय. आता जबाबदारी जर आपण पाहिली तर आता गोलंदाजाचे आले. फलंदाजांनी त्यांचं काम चोख बजावलं गेलंय. सूरज असेल, त्याचप्रमाणे ऋतिक असेल, चला मॅचला सुरुवात होईल. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर संदेश आणि नॉन स्ट्राईकला किरण चिकणे ही 2 जोडी या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरली गेल्या आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला
संकेत स्टार्ट केली राहील. पहिला चेंडू फुलटा चेंडू त्यावरती प्रहार चढवला गेलाय. जसे आज तसे उत्तर 68 धावांना दिलं जात आहे. संदेशच्या बॅट मधून हा मिड विकेटच्या रिजन मध्ये षटकार आलाय. षटकारानं सुरुवात केली जाते. म्हणजे जशी सुरुवात पाहिजे होती कुसुमी टीमला तशी संदेशला करून दिली गेली. आक्रमण चढवलंय. फुलटा चेंडू प्रहार चढवला जातो. या चुकीचा चेंडू हाताळला जातोय संकेत कडून. हे मैदान जर आपण पाहिलं तर फलंदाजाला साजेच असा खेळ या मैदानावरती केला जातो. या आणि सुरुवात जर आपण पाहिली तर संदेशनं उत्तम केली जाते. नवीन द्यायला लागली. चला नवीन चेंडू आलाय. कारण की थोडस लांब जर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाणारा हा चेंडू थोडासा आतमध्ये येण्यासाठी थोडस लेट होतो. या पहिल्याच चेंडूवरती सुरुवात केली. त्याला पटपट चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करून घ्या. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केला जातोय दुसऱ्या चेंडूवरती. पण इथं संकेतनं उत्तम चेंडू हाताळलाय. गॅप शोधण्याचा विचार आहे. कारण की पॉवर प्ले म्हटलं की गॅप शोधणं गरजेचं आहे. चला प्रेक्षक वर्ग तुम्ही मैदान साफ करता हे आमच्यापर्यंत महत्वाचं काम आहे. पण थोडंसं मॅचला अडथळा येतोय. आपण बाहेर या. बॅटची क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. झेल पकडलाय. महत्वाची विकेट संदेशला परत पाठवण्याचं काम संकेतनं केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता पण त्याच्यानंतर जर पाहिला तर संकेतनं दोन्ही चेंडू उत्तम हाताळले गेले. रिव्हर्स अटॅम्प्ट करत असताना हा डॉट आला पण त्याच्यानंतर बॅटची एज आणि एस्टेनच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल उत्तमरित्या पकडला जातो. या ओम याचं खरोखर कौतुक केलं जाईल. कारण की या खेळाडूला पहिलीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी भेटली होती आणि एक मोठा आनंद त्याला झाला होता. काय आपण मैदानामध्ये पहिल्यांदाच उतरला गेलो आणि आपल्याकडून ही उत्तम कामगिरी पार पडली होती. आणि आज यष्ट्यांच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना उत्तम असा झेल या ओमनं पकडला गेलाय. पहिली विकेट इथं परतली जाते संदेश या स्वरूपामध्ये. मोठं आव्हान आहे आणि कोणाला तरी पार्टनरशिप मोठी जमवणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्गवरतून निघाला जाईल. बॅट फिरवली जाते. अपील केला जाईल. स्ट्रॉंग अपील आहे. जरूर अंकाचा भेद घेतला जाईल. आणखीन एक डॉट आलाय म्हणजे कमबॅक केलंय. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला पण संकेतनं जे पुढचे जे टप्पे हाताळले गेलेत ते फलंदाजांना कुठेतरी अडचण निर्माण झाली आपण खेळत असताना. आणखीन एक डॉट आलाय. धावसंख्या थांबवली गेली. आता बॅट फिरवली गेली. बॅटच्या मधोमध हा चेंडू आदळल्यानंतर चेंडूला पाठवून दिलेल्या लॉंगच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आला षटकार. दोन चुकीचे चेंडू त्यावरती प्रहार चढवले जात आहेत. पियुष त्याच्याकडे आक्रमण आहे आणि त्या पद्धतीने खेळ केला जातोय. धावसंख्या 12 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथं अक्षय चिकणे. सहजरित्या चेंडू हातामध्ये येऊन स्थिरावला गेला. अक्षय म्हटलं की क्षेत्ररक्षण आंबेडकर टीमचं हे उत्तमच असतं आणि प्रत्येक वेळी अक्षयचं जर आपण पाहिलं तर एक मोठं रिझन असतं. मिड विकेट पासून ते लॉंगॉनचं रिझन हे मोठा प्रवास अक्षय चिकणे याचा आज क्षेत्ररक्षण करत असताना हा राहिलेला गेलाय.
आणि एक महत्वाची झेल पकडली गेली. पियुष हा महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतलाय. 2 विकेट जरूर घेतले, 2 षटकार आले होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 आकड्यावरती 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. आता सचिन मोरे स्वतः जबाबदारी घेतली. ज्या ज्या वेळी गरज होती त्या त्यावेळी या सचिननं मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं आणि मॅच विनर ठरला होता. आणि आज आणखीन या मॅच साठी सचिनला मैदानामध्ये पाठवलं. या सूरज शेलार दुसऱ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजसाठी आलाय. सचिन मोरे. पहिला चेंडू इथं खोदून काढलाय, फटका जरूर खेळलाय, कार्पेटचा फटका. अक्षय तिथपर्यंत फेकी केली आहे अक्षयकडून, पण थोडीशी आउटफील्ड जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकांना तितकीशी साजेशी नाहीये. जर आपण पाहिलं तर खाचखळगे आहे, चढ उतार आहे आणि त्यातूनच क्षेत्ररक्षण करणं या मैदानावरती पराकाष्ठा करावी लागते क्षेत्ररक्षकांना. वारंवार क्षेत्ररक्षण चुकलं जाते, पण अक्षयचं आहे उत्तम क्षेत्ररक्षण. सूरज पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजसाठी. आता फटका खेळलाय सचिन मोरे यांनी आपली स्टाईल दाखवून दिले. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 40+, पण आल्या पावली षटकारानं आपलं खातं खोललंय आणि कमबॅक करून दाखवलंय. षटकाराला जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. म्हणजे षटकाराची भाषा बोलली जाते. 3 षटकार आतापर्यंत आले, विकेट जरूर गेलेत पण धावसंख्या ही थांबवली नाही. याही षटकामध्ये षटकार आलाय. सूरजनं काही चेंडू उत्तमरित्या हाताळले होते, पण हा टप्पा बसला गेला आणि सचिननं त्याचा फायदा उचलला. पुन्हा एकदा प्रयत्न, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि संकेत तिथपर्यंत पोहोचला, झेल पकडला जाईल. सचिन याची खेळी संपुष्टात येते, कारण की आक्रमण आणि आक्रमण हे चढवणं हेच फक्त बॅट मधून बोललं जात होतं आणि हा प्रयत्न फसला गेला सचिन याचा आणि बाद होऊन परतलाय. आता अक्षय वेंदे पुढील फलंदाज मैदानामध्ये येतोय. म्हणजे पार्टनरशिप किती महत्वाची असते. किरणला फक्त 1 चेंडू खेळला गेला, बाकीचे चेंडू जर आपण पाहिलं तर नॉनस्ट्राईकला हा उभा राहिला. किरणकडे ती क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला पारडं जड करू शकतो, पण कमी चेंडू हातामध्ये असताना तो खेळ करणं व्यर्थ होऊ शकतो. म्हणजे स्ट्राईक वरती येणं हे गरजेचं आहे. पण त्या ताकदीने बरोबर हो हो हा ते एक चेंडू आलाय. जरूर धावसंख्येमध्ये बदल केला. जर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 27 आकड्यावरती आहे. पुन्हा प्रयत्न राहिला, फाईल लेग जरूर निवडले गेले, पण इथं कोणताही क्षेत्ररक्षण नाही. 1 बाउन्स सीमा ओलांडली जाते. आता आक्रमण चढवलंय ते आता किरण चिकणे आणि गिनरकडे ती क्षमता आहे
हा गॅप शोधला जातोय, या मैदानाचा पुरेपूर वापर केला जातो. या दोन षटकांचा जर आपण पाहिलं तर इथे खेळ संपला या, आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. जर आंबेकर टीमचा विचार जर केला तर त्यांनी दोन षटकांच्या समाप्तीनंतर ही 34 धावसंख्या बनवली होती. म्हणजे धावांचा पाठला करत असताना 3 धावा या लांब असतील, पण त्याच्यानंतर दोन षटकामध्ये जे गेअर चेंज केला होता तीच अनावृत्ती पुन्हा एकदा कुसुमी टीमला करावी लागेल. हा मोठा एक उच्चांक स्कोर आहे, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ज्यावेळी डॉट चेंडू येतात त्यावेळी येणाऱ्या धावसंख्येवरती हा प्रेशर येऊ शकतो. आता षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज वैभव याला तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी आणलं. या अक्षय विंध्या स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू इथं मिळांमधून गॅप शोधला जाईल, अक्षय तिथपर्यंत पोहोचला जाईल, फेकी केली जाते, एक सिंगल धाव, किरणला स्ट्राईक दिली जाते. 11 चेंडू आणि 36चा प्रवास आता इथून पुढे सुरू झालाय तो कुसुमी टीमसाठी. आंबेकर टीमनं 12 चेंडूमध्ये 33 धावसंख्या जमवली होती, म्हणजे 3 धावसंख्या ही जास्त असणार आहे. इथून पुढचा प्रवास कुसुंबी टीमसाठी. टप्पा पडलाय, लेग स्टंप ऑफ स्टंप सोडला गेलाय, पंचांनी दंडित केलंय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव येत्या. जोपर्यंत किरण आहे तोपर्यंत आशा या कुसुंबी टीमच्या पल्लवीत असणार आहेत. तो कोणत्याही क्षणाला ही धावसंख्या जमा करू शकतो, ही त्याच्याकडे क्षमता आहे. हा डॉट बॉल, व्हाईट बॉल आलाय जरूर. हा प्रयत्न केलाय, बैठक पैठा खेळला जातोय, गॅप शोधला जाईल, दोघांच्या मधून ही दरी खोदली जाते चौकारासाठी. काय फटका खेळला गेला या किरण, एक पाय वाकवला गेला, आडवी बॅट फिरवली गेली मधून. हा जर आपण पाहिलं तर हा चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 37च्या आकडेवरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा टप्पा बसलाय. आता लेन जर आपण पाहिली तर ऑप्शनची लेन हाताळली गेली वैभवनं, पण जास्त खूप बाहेरून जाणारा पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलंय गोलंदाजाला. अतिरिक्त चेंडू आलाय, म्हणजे अतिरिक्त धावांवरती नियंत्रण ठेवणं हे गरजेचं असतं. ज्या ज्यावेळी तुम्ही धावा थांबवण्याचा प्रयत्न करत असताना हा चौकार आल्यानंतर हे अतिरिक्त धाव. वैभव पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघाला जाईल. आता प्रयत्न केलाय, बॅट फिरवली गेल्या, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत फक्त चेंडूकडे बघत राहिलाय. हा चेंडू म्हणून निघून चाललाय षटकारासाठी. आता चौकार आणि षटकाराची भाषा किरणची बॅट बोलू लागली. आता मिड विकेट, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न किरण जिंकण्याचा राहिलाय, कारण की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येऊ शकतात. या पद्धतीने खेळ केला जातो. या षटकाराला षटकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 44च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा वैभव, महत्वाचं षटक ठरलं जाते कुसुमी टीमसाठी. पुन्हा एकदा वैभव निघाला. आता टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. हा महत्वाचा चेंडू आहे, थोडासा आतमधून आलाय. किरण थोडासा फसला गेला, डॉट आलाय, थोडासा दिलासा दिला जाईल गोलंदाजाला. हा महत्वाचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 44च्या आकड्यावरती आहे. वैभव तयार झालाय पुन्हा.
हा महत्वाचा चेंडू, वा काय फटका खेळला गेलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथं. चेंडूची फेकी केल्या, उत्तम फेकी अक्षयाची, एक सिंगल धाव. आणि या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल वैभवाचा. 7 चेंडू आणि 23 धावांचा प्रवास हा कुसुमी टीमसाठी असणार आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल कुसुमी टीमला तर या धावा जमवाव्या लागणार आहेत. प्रयत्न केले जात आहेत. 7 चेंडूचा खेळ, 22 आकडेवरती जर आपण पाहिलं तर किरण खेळतोय. आता अक्षय आलाय, उत्तम साथ भेटली अक्षयाची. बॅट फिरवत असताना हा डॉट बॉल आलाय, किती महत्वाचा आहे. यावरती जर मोठा प्रहार आला असता तर येणाऱ्या षटकामध्ये कमी धावसंख्या राहू शकली असती, पण हा आंबेकर टीमसाठी हा महत्वाचा चेंडू राहिला. वैभव याचा डॉट बॉल आलाय, षटक क्रमांक 3 समाप्त केलं जाईल. फलंदाज बाद आहे. पंचांनी आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला गेला आणि अक्षय बाद होऊन परतला. सफलता भेटली ती वैभवला. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाईल, महत्वाचं षटक असणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावांचा प्रवास कुसुमी टीमसाठी असणार आहे. समीर चिकणे लेफ्ट हँड बॅट्समन हा मैदानामध्ये उतरला जाईल. आता असे जे किरण जागृत करावे लागतील कुसुमी टीमला. किरणकडे ती क्षमता आहे, 7 बॉलचा सामना केलाय, 22 धावसंख्या त्याने जमवल्या, पण जास्त स्ट्राईक वरती त्याने जास्त चेंडू खेळले नाहीत. आता शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक वरती येतोय हा किरण. 6-23चं समीकरण आहे त्या समोर. बॉलर कोण आहे? साईराज. साईराज याच्यावरती ही जबाबदारी आहे. या धावा थांबवण्यासाठी एक जबाबदारी, महत्वाची कामगिरी दिल्या 6 चेंडू हाताळण्यासाठी. साईराज नवोदित खेळाडू, यंगस्टार खेळाडू. जर आपण पाहिलं तर संपूर्ण टीम मध्ये हा नवीन खेळाडूंचा भरणा आहे. तो आंबेघर ACC ब टीम मध्ये आणि एक उत्तम खेळ आतापर्यंत यांचा राहिला गेलाय. पण हा खेळाडू जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती आलाय साईराज. चला शिवाजीवाडी आपला कॅप्टन हा टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. यामध्ये जो जिंकेल तो आपल्यास बरोबर खेळणार आहे. तर साईराज निघतोय आपल्या रनवेवरून. खूप टप्प्याचा चेंडू, त्यावरती गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत सरसावला, चेंडू अडवलाय जरूर, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला इथं आणि फलंदाज समीर धावची त्या स्वरूपात बाद होतोय. स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न किरण याचा राहिला. एक सिंगल धाव घेतली जाईल. धावची त्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. समीर आउट. कोण आहे बॅट्समन कोण? रितेश चिकणे आता नॉन स्ट्राईक वरती येतोय. साईराज जरूर सफलता भेटल्या. पहिला चेंडू उत्तमरित्या हाताळला गेला त्यानं. आता उर्वरित 5 चेंडू हाताळण्यासाठी तयार होईल. 5 चेंडू 22चं समीकरण असणार आहे इथं समोर. उत्तम चेंडू अपील केला जाईल. स्ट्रॉंग अपील केला जात आहे. जल्लोष साजरा केला जातोय आणि इथं पंचांनी फलंदाजाला पायचीत मधल्या एसटी वरती पकडला जातोय. थोडीशी चर्चा मसलत केली जाईल आणि जरूर माफी मागितली, कारण की समोरच्या खेळत असताना समीरला इथं पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होईल. बॅटची एज होती. 4 चेंडू आणि 22चं समीकरण. साईराज उत्तम चेंडू हाताळतोय. खोलवरचे चेंडू जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर गुड लाईन वरती ही लेंथ हाताळली जाते साईराज कडून. पुन्हा एकदा पायावरती. आता महत्वाचा चेंडू पाता परतावं लागतं किरणला. डायरेक्ट पायावरती चेंडू आदळला जाईल आणि आणखीन एक विकेट भेटलं जात आहे. म्हणजे स्टंप लाईन पद्धतीनं गोलंदाजी ही लाईन हाताळली गेल्या. साईराज शिलार
काय गोलंदाजी केली. महत्वाचं षटक जर आपण म्हटलं तर हे धावा जमवणारे षटक असतं, पण यामध्येच त्यानं धावा रोखल्या गेल्यात. विकेटचं पतन केलं जातंय. महत्वाचा फलंदाज बाद केलाय. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. चला शिवाजीवाडी कॅप्टन टॉस टॉस मध्ये येऊ द्या. तीन 22चं समीकरण आता समोर आहे. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आहे का नाही, कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिथं. एकेरी धाव. एकच धावेवरती थांबावं लागतं. या एक सिंगल धाव असणार आहे. आता मॅचची फक्त औपचारिक असणार आहे. उर्वरित कोणाला होतं बॅट्समॅन? 2 चेंडूसाठी बॅटिंगला सचिन गुंडे. सैराज आपल्या रनवेवर निघाला जाईल. जास्त आपटवार केल्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑफ स्टंप सोडला गेलाय. पंचांनी दंडित गेले. व्हाईट बॉलचा इशारा. अजून 2 त्याला चेंडू हाताळायचे आहेत. जर प्रयत्न केले असते तर कुसुमी टीम मॅच मध्ये जिवंतपणा राखला असता, पण काही आपले फलंदाज बाद होऊन परतलेत. हा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे ओम, याचं कौतुक केलं जाईल. काय क्षेत्ररक्षण करतो या यष्ट्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिप मध्ये हे क्षेत्ररक्षण ओम करून केलं जातं या, आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये गिनती केली जाते. ACC आंबेगड टीम संपूर्ण जर पाहिलं तर यंगस्टार खेळाडू आहेत, आणि त्याकडून एक उमेद आहे आणि खेळ बहरला जातो. या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. साईराजेची गोलंदाजी जर आपण पाहिली तर उत्तम राहिल्या. महत्वाच्या क्षणाला ही उत्तम गोलंदाजी त्यानं करून दाखवली गेल्या आपल्या टीमसाठी. चला शिवाजीवाडी बोगवली कॅप्टन. चला टॉससाठी या, आणि हा उर्वरित एक चेंडू तयार झालाय गोलंदाजीसाठी. आणि ही मॅच जिंकली जाते ACC आंबेगड टीम. चला कॅप्टन टॉस साठी या. शिवाजीवाडी बोगवली आणि ACC आंबेगड टीम यामध्ये टॉस केला जाईल. तर या दुसऱ्या गटातून बक्षीस पात्र ठरणारी टीम कोणती ठरली जाईल यामध्ये टॉस केला जाईल. एका साईडला जर आपण पाहिलं